आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अख्ख्या घराची झडती घ्या। येस सर। एक कोपरा पण सोडू नका। ओके सर। आता झडती घेईपर्यंत कोणालाही बाहेर जाता येणार नाही आणि आमच्या परवानगीशिवाय कोणाला आत येता येणारी नाही। झडती घ्यायला सुरुवात करा। साहेब, इथे येऊन बोला। मी या घरातला नाहीये। मी यांना एक सर्वसामान्य माणूस आहे। मी एक तक्रार द्यायला आलो होतो, ती दिली मी यांना। मी नोकरदार आहे हो, मला यांना ऑफिसमध्ये वेळेवर गेलं पाहिजे, प्लीज। मिस्टर, इथे रेट पडली आहे। तुम्ही या घरातले असाल किंवा नसाल, पण तुम्हाला आता बाहेर जाता येणार नाही। हो साहेब, तसं नाही, ऑफिसमध्ये हाफ डे पडेल, नाही तर मला जाऊ द्या प्लीज साहेब। हो ऐका, फार फार तर तुम्ही आतल्या रूम मध्ये जाऊन बसू शकतात। एक्सक्यूज मी घेऊन जातो त्यांना आत। थांबा, तुम्ही कोण? हा माझा मोठा मुलगा, पार्टीचा सल्लागार पण आहे। मग तुम्हाला तर इथेच थांबावं लागेल। मग दुसरं कोणाला तरी सांगा या सगळ्या बाहेरच्या लोकांना आत घेऊन जायला। तिला मरी। हो पप्पा, या ना दादा, या। मला असं वाटतंय की तुम्हाला कोणीतरी आमच्याबद्दल चुकीची माहिती दिली आहे। हो, म्हणजे आमचे सगळे हिशोब सुद्धा क्लिअर आहेत। हां, राजकारणात जरी असलो तरी आजवर कुठल्याच घोटाळ्यात आम्ही कधीच आलो नाही। मला काय वाटतं, नक्कीच आमच्या विरोधकांनी तुम्हाला काहीतरी मिसलीड केलं असणार। थोड्या वेळात कळेलच। साहेब, हे बघा, हे सगळं घरात सापडलं। एवढी कॅश, एवढं सोनं कुठून आलं तुमच्या घरात? कोणकोणते धंदे चालतात तुमचे? किती माणसं कमावते तुमच्या घरात? हे सोनं विकत घेतल्याची रिसीट आहे का तुमच्याकडे? हे बघा, अजूनही वेळ गेलेली नाहीये। कुठे कुठे काय काय लपून ठेवलं ते लवकर सांगा, नाहीतर तुम्हालाच त्रास होईल। बोला, आता बोला। नाही, मगाशी तुम्हीच म्हणत होतात ना की तुम्हाला चुकीची इन्फॉर्मेशन मिळालेली आहे आणि विरोधकांनी तुम्हाला भडकवलं आहे। मग आता उत्तर द्या। हे बघा, तुम्ही वाटेल ते आरोप करू नका। तुम्हाला सगळ्या गोष्टींचा हिशोब देतो, पण आम्हाला फक्त तुम्ही सीएला कॉल करण्याची परमिशन द्या। ठीक आहे, बोलवा त्यांना। अहो, आमचे फोन तुमच्याकडे आहेत, आम्ही कसं बोलवणार त्यांना? रूल्स प्रमाणे तुम्हाला तुमचे फोन मिळू शकत नाही, पण तुम्हा कोणाला फोन करायचा असेल तर आमच्या फोनवरून करू शकतात।
बोला, नंबर बोला. माफ करा साहेब, पण फोन नंबर कोण लक्षात ठेवतं ना? भावना मॅडमचा नंबर पाठव मला. काय? नाही नाही, म्हणजे ते सीए, ते आपल्या सीए कडे काम करतात ना मॅडम, म्हणून पाठव. तरी पण अहो पप्पा, आता काय करताय आता? नंबर पाठव म्हणून तर त्या आपण मदतीला बोलू शकतो ना त्यांना. ठीक आहे, दे. चालेल ना? बोला, नंबर बोला. 90035. हॅलो. हॅलो मॅडम, एक काम होतं तुमच्याकडे. हा बोला ना. ऍक्च्युली आमच्या घरी इन्कम टॅक्सची रेड पडली. काय? बाबा, तुमचा डबा. वीणा, अगं आज मी कामावर नाही जाणार आहे. लक्ष्मीचा हात दुखावलाय ना, त्यामुळे जायची इच्छाच होत नाहीये. काय आहे ना, मी तर जाणार नाहीच आहे, पण लक्ष्मीला सुद्धा जाऊ देणार नाहीये. बरोबर आहे बाबा तुमचं, पण आई ऐकतील का हो? नाही म्हणजे त्यांचा तो खानावळीचा मालक आहे ना, खूप तिरसट आहे. छोट्या छोट्या कारणांवरनं ना बायकांना कामावरून काढून टाकतो. वीणा, तो कसाही असला म्हणून काय लक्ष्मीनं दुखणं अंगावर काढायचं का? असं नाही चालणार ना. काहीतरी मार्ग शोधला पाहिजे. बाबा, आईंऐवजी मी पोळ्या लाटायला गेले तर? नाही म्हणजे काय होईल, आईंना आरामही मिळेल, कामही मागे पडणार नाही. तू वीणा, लक्ष्मीच्या जागी तू कामावर जाणं मला नाही ग पटत. का नाही पटत? मी काय या घरची फक्त सूनच नाहीये, लेकही आहे. नाही म्हणजे भावना कामावर गेलेली चालते, सिंचना कामावर गेलेली चालते, मी गेलेलं नाही चालत. अगं तसं नाही ग वीणा, पण खानावळीत जाऊन पोळ्या लाटणं हे सोपं नाहीये. अगं खूप कष्टाचं काम आहे ते. अहो मग मला कुठे कम्प्युटर चालवता येतो? चालवता आला असतात तर मी सिंचनासारखी ऑफिसला नसते का गेले? भावनासारखा हिशोब नसता का ठेवला? माझं इंग्लिश काही तेवढं बरं नाहीये बाबा. पोळ्या लाटणं माझं रोजचं काम आहे, आवडीचं काम आहे, जमेल मला. आणि तसंही स्वयंपाक करणं हे अन्नपूर्णेचं काम आहे ना, मग पुण्याचं काम आहे. ते थोडं पुण्य माझ्या पदरात पडलं तर नाही का चालणार तुम्हाला? पेचात टाकलंस तुम्हाला. असं बोलल्यावर काय बोलू मी? मग